पाडवा, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकत्र झालेला आहे. तर पाडव्या दिवशी आमच्याकडं असं आज बलिप्रतिपदा म्हणजे आपण बळीराजाचं जे राज्य आहे ते येऊ दे अशी आपण प्रार्थना करतो. तर आपण त्यासाठी आमच्या गावाकडे की असं गाईच्या शेणामध्ये असं वाडा बनवतात. म्हणजे असं गवळणी असतात आणि श्रीकृष्ण पेंदा असं ते बनवतात. आणि 5 वर्ष ह्या घरात आल्यापासून 5-6 वर्षापासून हे बनवते इथं. तर तुमच्याशी म्हटलं शेअर करावं, मी आज बनवते पाडव्या दिवशी. तर आज थोडासा असं मी ते वाडा बनवणार आहे. वाडा म्हणजे शेणापासून त्या गवळणी बनवायच्या मालविका असं बनवतात. मला जसं जमतंय तसं मी बनवणार आहे. काही चुकलं असेल तर तुम्ही समजून घ्या. प्रत्येकाच्या वेगळ्या पद्धती आहेत, प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने बनवतो. मी ज्या पद्धतीने बनवणार आहे ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर मी अशा प्रकारच्या 5 गवळणी बनवून घेणार आहे. दिवाळी हा कृषी जीवनावर आधारित सण. दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये कृषी संस्कृतीवर आधारित विविध प्रथा आणि परंपरा साजऱ्या होतात. महाराष्ट्रातील दिवाळीच्या आगळ्या वेगळ्या प्रथा परंपरा आहेत. त्यापैकी एक म्हणजे दिवाळीच्या 5 दिवसात शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या गवळणी. पूर्वी गावांमध्ये भरपूर गाई-गुरे असायची. प्रत्येक घरातील स्त्रिया कल्पकतेने ह्या गवळणी बनवत. छोटे शेणगोळे बनवून त्यांना बाहुल्यांचा आकार दिला जातो. सजावटीसाठी पानाफुलांचा वापर होतो. कल्पनेतले एक आटपाट नगरच या गवळणींच्या माध्यमातून उभं केलं जातं. लोकजीवनातील वेगवेगळ्या घडामोडी या गवळणींच्या माध्यमातून दाखविण्यात येतात. आता या प्रथा लोप पावत आहेत. बदलत्या काळानुसार घरात आता गोठे उरले नाहीत, त्यामुळे शेणही मिळत नाही. त्यापेक्षा शेणामध्ये हात घालणाऱ्या स्त्रिया आता राहिल्या नाहीत. मात्र पुढच्या पिढ्यांसाठी या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन करून ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा काही काळी भारतीय महिला शेणात हात घालत होत्या आणि त्यापासून सुंदर गवळणी बनवित होत्या हे नव्या पिढीला सांगूनही खरे वाटणार नाही. काय गायत्रीचा चष्मा. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. गृहिणी दर्पणमध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे पाडवा आणि भाऊबीज एकत्र आलेली आहे. तर आमच्या डॉलीची आणि सोहमची भाऊबीज आहे. सोहम काय देणार आहे डॉलीला? अजून काही त्याने आणलेलं नाही म्हणतोय. पण आम्ही आणि साहेब काय देणार मला? गजरा का सगळे देतात. काय आणले की नाही गिफ्ट? नो गिफ्ट. हा, तर आम्ही आता जेवायला चाललोय बाहेर. आज काय बाबा मी काय बनवलेलं नाही स्वयंपाक. दिवाळीचा फराळ एवढा झालाय आणि तो फराळ करून करून थकून गेलोय. त्यामुळे आज आम्हाला स्पेशल पार्टी सोहम आणि त्याच्या बाबांच्याकडून आहे. डॉल्ल्याने मला ना वडाले आम्ही जे खाईल ते मिळणार आहे आम्हाला. आता आम्ही तिकडे चाललोय फिरायला हॉटेलला चाललोय जेवायला, रेस्टॉरंटला. आणि आम्ही हे जे बनवलंय तुम्हाला दाखवलं मी सकाळी. हे बघा, थोडस बैलगाडी, वासरू, गाय वासरू असं सगळं ठेवलंय. चला मग जाऊया सगळे, तुम्ही पण चला आमच्या बरोबर. तर आमच्या साहेबांनी गजरा आणलाय, त्यांना काही लावायला येत नाहीये पण उगाच ठेवून दिला मला इथं. थोडी फॉर्मॅलिटी आहे ना. बघा तरी या पाडवा आहे. पाडव्याचं काही गिफ्ट मिळणार आहे मला माहित नाहीये. गिफ्ट म्हणजे हे कपडे वगैरे घेतलेत ते सगळे गिफ्टच आहे ना. पण थोडीशी हौस असते पाडव्याची. दिवाळी दिवशी ऍक्च्युली गजरा आम्हाला मिळाला नाही, त्या दिवशी आम्हाला नाही म्हणून आज त्यांनी पाडव्याला आणले. बघा कसं दिसतंय. चला चला आता काय हा काहीतरी माझा लुक. दिवाळी दिवशी तर आमची डॉली तुम्हाला सापडली नाही आम्हाला. असं तिच्याबरोबर छान फोटो काढायला ती फटाके वाजवायला गेली ती तिकडच. आम्ही कसे दिसतोय. तर ह्यांचं मॅचिंग आहे डॉलीचं ह्यांचं, पण ह्यांचं थोडंसं वेगळं वाटतंय फोटो मध्ये. मॅचिंग आहे हे थोडस हे मॅचिंग आहे. आणि सोहम आणि मी वेगवेगळे आहोत. ऑड वन आउट. पोरे येत आहेत मागून, आम्ही चाललोय गाडीवर. त्यांना यायचंय तसं रिक्षातून तर काय सांगायचं आता.
गर्दी आहे म्हणते, थोडंसं वेटिंग दिसते. वेटिंग करतोय, थोडीशी गर्दी आहे इकडं. स्पेशल चिकन आहे. मुलुक स्पेशल चिकन, सुक्का आणि मसाला. हो. हॉटेलमध्ये स्पेशल नॉनव्हेज लोकांसाठी आहे, म्हणजे आमचे 2 जण व्हेज आहेत. व्हेजमध्ये एवढे जास्त काही पर्याय नाही आहे तुम्हाला. नॉनव्हेज जर खायचं असेल तर खूप छान हॉटेल आहे, नवीनच आहे. बोंबील फ्राय. छान टेस्ट आहे. म्हणजे 10% नावाला आहेत, पण ॲडिशनमध्ये बघितलास कसं आहे टेस्ट. ॲव्हरेज आहे. तर संध्याकाळचे बघा 7 वाजलेत. आम्ही आलो दुपारी, थोडंसं झोपलो. मग आता ओवाळणी करून घ्यायची आहे. दिवे लागण्याची वेळ झाली. आता दिवे लावूया आणि ह्यांना आणि सोहमला ओवाळून घेऊया. दाखवतो तुम्हाला आम्ही थोडंसं. आणि इकडे आम्ही जे बनवलेलं आहे स्वस्तिक म्हणजे वाडा, तिथे पण दिवे ठेवतो, मग छान वाटेल.
असं छान सजवलंय. आता मी इथे नारळ फोडून घेणार आहे आणि मग ओवाळणी करणार आहे. चला तर बस तुम्हाला ओवाळते. हसायला पाहिजे होय. ये आता डालू डालू ओवाळायचे आता. कुंकू लाव. लाव थोडस. काळा काळा परिसर. काय नाही ग, खूप दिवे सगळे लाईटिंग लावले ना ते बघूया. मोबाईल घेऊन जा. अंधेरा कायम रे मोड. एवढा अंधार आहे. नाही पकड. किती छान दिसाले ना. असं इकडनं घे, लेफ्ट टू राईट घे असं. हॅपी दिवाळी. आली दिवाळी. तर असं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं आमचं दिवाळीचं, पाडव्याचं, भाऊबीजेचं. तर दिवे लावले सगळीकडं. ते छानसा वाडा पण बनवला आम्ही आज. म्हणजे दरवर्षी आम्ही बनवतो, असं नाही की बनवत नाही. आता थोडं लॉकडाऊनमध्ये राहिलं होतं फक्त 1 वर्ष. आणि आमच्या ह्या फॅमिलीचं तुम्हाला सेलिब्रेशन आवडलं, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला
तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हा, चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका आणि कमेंट पण करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.